श्री स्वामी समर्थ. आज आपण मिसळपाव बघणार आहोत. ही मिसळपाव मी एकदम सोप्या पद्धतीने तयार केली आणि कमी साहित्यात विना कांदा लसूण तयार केलेली आहे. इतकी टेस्टी लागते ही मिसळपाव. तुम्ही बाहेरची मिसळपाव कधीच खाणार नाही. इतकी टेस्टी आणि झटकन तयार होणारी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करू. इथं मी कुकरमध्ये तेल तापायला ठेवते. एक पडी तेल घेतलंय मी. आता त्यात मी मोड आलेली 2 वाटी मटकी घालून घेणार आहे. ही मटकी मी घरीच मोड आणलेली आहे. 2 वाटी मटकी. आता तिच्यात अर्धा टीस्पून मी हळद घालून घेते. हळद घातल्यामुळे अशी फ्राय केल्यामुळे मटकीची टेस्ट वाढते. आता हिला छान आपण फ्राय करून घेऊ. आता इथं मी पाणी घालून घेते. तुम्हाला किती पाणी लागते याच्यावर तुम्ही घालू शकता. आता याला कुकर बंद करून देते मी आणि एक शिट्टी काढून घेणार आहे. याच्या इथं एकापेक्षा जास्त शिट्ट्याने काढायचे नाही तर मटकी जास्त शिजून जाते. आता मी कढईत तापायला ठेवली. तिच्यात एक इलायची घेतली, 2 छोटे तुकडे दालचिनीचे घेतले, चक्री फूलचे तुकडे घेतले, 3 लवंग घेतले आहेत आणि 3 काळी मिरे घेतलेत. एक मी बडी इलायचीचे पण तुकडे टाकलेत, दाणे. याला छान आपण फ्राय करून घेऊ. आपल्याकडे जे मसाले ते घालायचे. जास्त याच्यात इलायचीची छान चव येते, इलायची आणि दालचिनीची. आता यात मी बारीक केलेलं 3 चमचे खोबरं घालते. मी गॅस बंद करून दिलाय कारण आपली कढई तापलेली, खोबरं जळून जाईल म्हणून. आता हिला असं गुलाबी रंगावर तळून घेऊ, भाजून घेऊ खोबरं. बघा असं गुलाबी कलर झालाय. आता हिला बाहेर काढून थंड होऊ देऊ आणि मिक्सरच्या भांड्यात खडे मसाल्याने हे खोबरं सोबत दळून घेऊ. पाणी एक थेंबी पाणी नाही वापरायचं, बिना पाण्यात दळायचंय. आता यात मी 3 चमचे कच्ची तीळ घालून घेतली. तीळ भाजायची नाही तर भाजीला कडसरपणा येतो. आता यात मी मिरच्या घालून घेतल्या. तुम्ही याच्यात लांब मिरच्या किंवा बेडगी मिरची, काश्मीरी मिरची घालू शकतात. मी त्या गोल मिरच्या वापरल्या आहेत. बघा असं जाडसर दळलं तरी चालतं. आता यात मी मसाले घालून घेते. 2 चमचे मी तिखट घेतलंय, अर्धा चमचा हळद घेतली, 1 चमचा धने पावडर. तुम्ही मसाले भाजताना अख्खे धने पण भाजू शकतात. मग इथं पावडर टाकायची आपल्याला गरज नाही राहणार. अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय आणि आता हे परत मिक्स करून छान दळून घेणार आहे. बघा असं पावडर आपलं तयार होईल. हे पावडर तुम्ही 8 दिवस ठेवू शकतात, खराब होत नाही आणि वाटेल त्या तुम्ही मिसळ बनवू शकतात. आता इथं मी कढईत तेल तापायला ठेवलंय. त्यात मी मोहरी घालून घेते आणि जिरं घालून घेते. आता इथं मी अद्रकची पेस्ट घालून घेणार आहे. तुम्ही हवं तर लसूण पण घालू शकता. तमालपत्र घालून घेतले. आता याला छान आपण फ्राय करून घेऊ. आता इथं मी 2 मोठे टमाट्याची पेस्ट केली होती ती घालून घेणार आहे. ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागते. तुम्ही बाहेरची मिसळ विसरून जाणार, इतकी टेस्टी मिसळ तयार होते आणि झटक्यात 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. आता याला आपण तेल सुटेपर्यंत सोडून देऊ कमी गॅसवर. बघा एक वेळा चेक करू आपण. थोडं तेल सुटायला सुरुवात झाली पण तरी अजून कच्चेपणा आहे प्युरीमध्ये. आता परत त्याला आपण परत ताट झाकू. बघा तेल सुटलंय आपल्या प्युरीला छान. आता इथं तयार केलेला मसाला घालून घेऊ. आता मसाला पण आपल्याला जास्त फ्राय करायची गरज नाही कारण आपण आधीच त्याला भाजून घेतलंय सगळ्या गोष्टी. फक्त मिक्स करून घ्यायचं छान. आता आपण यात थोडं मीठ, आपण मिसळ म्हणजे शिजवली त्याचं पाणी घालून घेणार आहे म्हणजे आपले मसाले करपणार नाही. आता त्याला छान आपण मिक्स करून घेऊ. आता आपण राहिलं जे मटकी आहे त्याचं पाणी ते आपण पूर्ण आता भाजीत घालून घेणार आहे.
मी थोडी मटकी बाजूला काढून ठेवली होती सोबत वरून टाकायला. यात तुम्हाला जेवढं पातळ किंवा घट्ट तसं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात. आता हिला उकळी येऊ देऊ आपण भाजीला छान, म्हणजे तिला तेल सुटेल. इथं मी चवीनुसार मीठ घालून घेतलंय. छान मिक्स केलं. आता बघा आपल्या भाजीला उकळी यायला सुरुवात झाली आणि तेल पण वरती येतंय. जेवढं तुम्ही थोडं पातळ तेवढं तेल वरती येईल. बघा आपली भाजी अशी जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, बरोबर झाली. आता याचं आपण झाकण ठेवून देऊ थोडा वेळ आणि गॅस बंद करून देऊ. बघा 5 मिनिटानंतर पाहिलं आपल्या भाजीला छान तरी आलेली आहे, तेल सगळं वरती आलंय. खूप टेस्टी आपली भाजी तयार झाली. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.